मित्र आहे माझा. तर मला तुला असं सांगायचं होतं की तो मला आवडतो. एवढंच एवढंच सांगायचं होतं. I am so done with this episode. I am so happy. तर या पॉडकास्टवर आलेल्या पहिल्या स्त्रीचा बहुमान तुला जो मिळालाय त्याबद्दल तुला कसं वाटतंय? फार काही ग्रेट वाटत नाही, कारण की दुसरं कोणी नाही मिळालं म्हणून मी आली. असं तू म्हणजे ज्या ज्या स्त्रिया तुला हव्या होत्या त्या इथे नाही येऊ शकल्या म्हणून मी आली आहे. तर हा बहुमान मला काहीच कामाचा नाही आहे. प्रियदर्शनी इंदलकर खरं तर मराठी इंडस्ट्रीतलं एक मोठं नाव, कारण इंग्लिशमध्ये लिहायला घेतलं की तर इतकं मोठं स्पेलिंग आहे. आम्ही असं ऐकलंय की तुला आधार कार्ड ऐवजी सरकारने आधार बोर्ड दिलं जो तू घेऊन फिरू शकतेस. धन्यवाद हसल्याबद्दल. याच विनोदावर हसणार असेल ती तर म्हणजे अवघडच आहे या पॉडकास्टचं. मग शिक्षेकडे वळूया आपण. लगेच प्रश्नच नाही, पण इंट्रोडक्शन चालू आहे. नाही 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 याला काहीच अर्थ नाहीये. माझा फॉर्मॅट सुरू झाला त्यामुळे आता जायचं. तर प्रियदर्शनी इंदलकर हसले आणि त्यांच्यासाठी क्रिएटिव्ह टीमकडून अशी शिक्षा आली आहे की आई किंवा बाबांना फोन करायचा आहे आणि मला एक व्यक्ती आवडते आणि मला असं वाटतं की या वर्षभरात आपण लग्नाच्या दिशेने जाऊया असं तुला सांगायचं. अरे बापरे. ओके. अच्छा, नाव ठरवतेस कोणाचं घ्यायचं हा, ते? कोणाचं नाव सांग. माझंच घे मग. मला तुला सांगायचं होतं की अभिषेक खणकर म्हणून एक रायटर आहे, तर तो मित्र आहे माझा. तर मला तुला असं सांगायचं होतं की तो मला आवडतो. एवढंच एवढंच सांगायचं होतं. मी बोलते. हे प्लीज ठेवू नका, हे प्लीज ठेवू नका. I am so done with this episode. I am so happy. नाही. समझ रहे हो? तुझी सुरुवात करिअरची एक बालकलाकार म्हणून झाली. म्हणजे मी जितपत ऐकलं की तू प्रायोगिक नाटकं पण करत होतीस त्या दरम्यान, आणि अफलातून नावाचा एक कार्यक्रम होता ज्यात तू म्हणजे हास्य जत्रेपेक्षाही टॉप क्लास विनोद करत होतीस आणि अभिनय करायचीस वगैरे वगैरे. तर बालकलाकार म्हणून तुझ्या करिअरची सुरुवात झाली. तो बालों की काळजी तुम कैसे लेते हो? बालकलाकार म्हणून बालों की काळजी कैसे लेते हो? नाही, मी वापरतो मामा अर्थ या कंपनीचा शॅम्पू. अतिशय ऑर्गॅनिक शॅम्पू आहे, खूप छान आहे, खूप चांगले रिझल्ट्स मिळालेत मला. त्यांची स्पॉन्सरशिप या व्हिडिओला नाही आहे, तर आमची हीच इच्छा आहे की त्यांनी आमच्याकडे यावं आणि आमचे काही व्हिडिओ स्पॉन्सर करावेत. बरे गेस्ट आम्हाला बोलवता येतील, कदाचित पेड गेस्ट आम्हाला बोलवता येतील. त्यासाठी तुझ्या करिअरमध्ये तू प्रायोगिक स्पर्धा केल्यास, क्लाउन थिएटर केलंस, मायमिंग पण तू केलंयस, तू शास्त्रीय नृत्य पण शिकलीस, भरतनाट्य. आणि हे सगळं करून सुद्धा तू प्रकाशधोतात आलीस ती हास्य जत्रेमुळे, बरोबर? की जी ओळख किंवा नजरेत भरलीस तू महाराष्ट्राच्या, ती हास्य जत्रेमुळे. मला एक तुला व्हिडिओ दाखवायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी बऱ्याच दिवसांपासून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत जिथे जिथे खड्डे पडत आहेत तिथे रांगोळ्या आणि हार घालून मी महानगरपालिकेचं कौतुक करतोय. हे आहेत संतोष पंडित. ओके. हे पुण्याचे एक काका आहेत जे उन्हातानात अनेक खड्ड्यांचे व्हिडिओ करून प्रकाशधोतात आले. आणि तू गालावरच्या 2 खड्ड्यांमुळे लोकांच्या नजरेत भरलेस. तुला असं वाटत नाही पुण्यातल्या या काकांवरती हा अन्याय आहे? काय अन्याय? की ते इतकं मरमर करतात उन्हातानात खड्डे दाखवून. तू फक्त 2 खड्डे दाखवायचे आणि फेमस व्हायचं, सिनेमे मिळवायचे, हास्य जत्रा मिळवायचं. माझ्या खड्ड्यांमुळेच तू मला बोलवलंयस ना इथे. असू शकेल तसं. मग तू पण त्यांची माफी मागितली पाहिजेस. काकांची? तू पण त्याच्यातच सामील आहेस. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तुझ्यापेक्षा बेटर कॅन्डिडेट ऍक्च्युली संतोष काका होते, त्यांना मी पॉडकास्टला बोलवायला हवं. खरं तर
पण मग तुझे विनोदाचे खड्डे करतोयस त्यांची पण त्यांनी अशीच पूजा केली असती का?